हॅलो गाईज, नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्हाला जर घरामध्ये बसून साधं डेटा एंट्रीचं काम करायचं असेल आणि तुमचं जरी 12वी झालं असेल, ओके. 12वी झालं असेल किंवा ग्रॅज्युएशन काय कंपल्सरी नाही. जरी 12वी झालं असेल तरी तुम्ही या जॉबसाठी अप्लाय करू शकता. वर्क फ्रॉम होम आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे, ओके. तर मी तुम्हाला सांगेन की माझे जे जॉब्स असतात ना, ते सगळे असं पे करून नसतात, ओके. फ्री ऑफ कॉस्ट असतात. कुठली फीज वगैरे त्यांनी काही करत नाहीत. आणि हा व्हिडिओ कम्प्लिटली एज्युकेशन पर्पजसाठी आहे. जी ऑफिशियल वेबसाईट असते तिथूनच आपण हे तुम्हाला काय सांगतो मी जॉब्स वगैरे जे ओपनिंग्ज असतात ते सगळं तुम्हाला मी सांगतो, ओके. तर सगळे जेन्युइन जॉब असतात. असं नाही की आपल्या मनाने मी काय सांगतो, नाही तर ऑफिशियल वेबसाईटमध्ये सांगतो, तुम्ही चेक करू शकता, ओके. तर चला मग बघूया की जॉब कुठले आहेत. तर सांगितल्याप्रमाणे डेटा एंट्री जॉब आहे, ओके. 12वी जरी झालं असेल तरी चालते, ओके. खूप चांगले जॉब आहे. जर तुम्हाला तुम्हाला डेटा एंट्रीमध्ये इंटरेस्ट असेल तर ह्या जॉबसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. आणि एक, तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलमध्ये तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मी असे जॉबचे अपडेट्स किंवा जॉबचे ओपनिंग्स वगैरे याचे व्हिडिओज बनवत असते, ओके. तर चला मग बघूया जॉबचं रिक्वायरमेंट काय आहे, कुठली कंपनी आहे, ते सगळं आपण बघूया. तर तुम्ही बघू शकता आता आम्ही आलो स्क्रीनवरती, ओके. तर बघू शकता कंपनीचं नाव आहे रेट्रो म्हणून आणि हा व्हिडिओ ना कम्प्लिटली एज्युकेशन पर्पजसाठी आहे. आणि तुम्ही बघू शकता मी जेन्युइनली जी वेबसाईट आहे किंवा जे LinkedInवरती पोस्ट केलेलं आहे, जे कंपनीनं पोस्ट केलेलं आहे, तिथूनच आम्ही हे सगळं तुम्हाला डिटेल्स वगैरे देतो, ओके. तर तुम्ही व्हेरिफाय करू शकता. तर इथे बघू शकता डेटा एंट्री स्पेशालिस्टला आहे आणि रेट्रो आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रेट्रो कंपनी आहे. डेटा एंट्रीचंच काम आहे. तुम्हाला डेटा एंट्री करावी लागेल, ओके. फाईन. तर जॉबचं डिटेल्स बघूया, की जॉब काय आहे आणि अबाउट द जॉब, जॉब समरी, की रिस्पॉन्सिबिलिटी तुमची काय-काय असणार. तर तुम्ही जर कंपनीच्याबद्दल वाचायचं तुम्हाला जर वाचायचं असेल, तुम्ही ते वाचू शकता. लाइक रेट्रो इज अ लीडिंग प्रोव्हायडिंग डेटा सर्व्हिसेस म्हणजे बघू शकता ही कंपनी डेटाच्या रिलेटेडच आहे. एम्पॉवरिंग द नेक्स्ट जनरेशन ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग. ओके. तर इथं डेटा एंट्रीज आहे, मशीन लर्निंग रिलेटेड आणि एआय अनोटेशन आहे. म्हणजे तुम्हाला डेटाचं एंट्री करावं लागेल. फॉर एक्झाम्पल तुम्हाला लेबलिंग वगैरे करावं लागेल. ते एंट्री करावं लागेल आणि करेक्ट डेटा आहे त्याचे एंट्री वगैरे करावं लागेल. हे सगळं तुमचं डेटा एंट्रीमध्ये काम असतं. ओके. म्हणजे ते ट्रेनिंग तुम्हाला प्रोव्हाईड करणारच. पण आम्हाला जे माहिती आहे तेवढं तुम्हाला सांगितलं. त्याच्यामध्ये दिलेलं तेवढं तुम्हाला मी सांगत आहे. ओके. ते म्हणालेत, की "वी आर सीकिंग अ डिटेल ओरिएंटेड इमेज अनोटेशन." म्हणजे इमेज अनोटेशन म्हणजे काय इमेजला लेबलिंग वगैरे करायचं. हे सगळं तुम्हाला डेटा एंट्रीचं काम असेल. ओके. तर तुमची ती रिस्पॉन्सिबिलिटी काय-काय असेल, तर ॲक्युरेटली म्हणजे तुमचा डेटा जो असणार तो ॲक्युरेटली आयडेंटिफाय अँड लेबल ऑब्जेक्ट इन लार्ज व्हॉल्यूम ऑफ इमेजेस युजिंग अवर स्पेशलाइज्ड सॉफ्टवेअर टूल. तर बघू शकता त्यांनी त्यांचं ना तुम्हाला एक स्पेशलाइज्ड सॉफ्टवेअर टूल देणार. ते यूज करून तुम्हाला काय करायचं लेबलिंग करायचं ऑब्जेक्ट्सना, इमेजेसना म्हणजे डेटा एंट्री टाइप तुम्हाला काम करायचं आहे. ओके. नंतर इन्शुअर ऑर ऑन म्हणजे सगळे जे लेबल्स असतात ते सगळे करेक्ट आहेत का हे सगळं तुम्हाला बघावं लागेल. रिव्ह्यू करावं लागेल सगळ्या लेबलिंगचं. करेक्ट अनोटेशन केलेलं आहे की नाही, अनोटेशन म्हणजे लेबलिंग केलेलं आहे की नाही, ते तुम्हाला तुमच्या अदर टीम मेंबर्ससोबत एन्शुअर करून घ्यावं लागेल की त्याची ॲक्युरसी करेक्ट आहे की नाही आणि तुमच्यामध्ये कन्सिस्टन्सी असायला पाहिजे. हे सगळं दिलं त्यांनी. ओके. नंतर वर्क कोलॅबोरेटिव्ह विथ टीम लीड्स टू अंडरस्टँड द प्रोजेक्ट गाईडलाईन्स अँड रिझॉल्व्ह एनी म्हणजे कुठले पण प्रॉब्लेम असेल तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. म्हणजे काय तुमचं टीम बरोबर कम्युनिकेट करायचं तुम्हाला आणि म्हणजे काही पण तुम्हाला समजत नसेल, काही पण प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करून घ्यायचं. ओके. आणि मीट करायचं तुम्हाला डेली आणि वीकली टार्गेट्स. त्यांनी जे टार्गेट देतात तुम्हाला डेटा एंट्रीचं ते तुम्हाला मीट करायचं. म्हणजे काय डेडलाईन तुम्हाला कंप्लीट करायचं. त्या टाईमामध्येच तुम्हाला संपवायचं आहे. आणि फीडबॅक प्रोव्हाईड करायचा. तो इंजिनिअर टीम असते त्यांना तुम्हाला फीडबॅक प्रोव्हाईड करायचा आहे ऑन वेज टू इम्प्रूव्ह अनोटेशन टूल्स अँड वर्कफ्लोज. ओके. फॉर एक्झाम्पल तुम्ही जे टूल यूज कराल त्याच्यामध्ये तुम्हाला काही डिफिकल्ट वाटले, तुम्हाला काहीतरी इम्प्रूव्ह करायचं का वाटलं, तर ते तुम्ही तुमच्या इंजिनिअर टीमला सांगू शकता. मग त्यांनी इम्प्रूव्ह करू शकतात. ओके. आणि त्याच्यामध्ये काय-काय स्किल तुम्हाला तुमच्याकडे असले पाहिजे त्या जॉबसाठी तर बघू शकता काय-काय रिक्वायरमेंट आहे. एक्सेप्शनल अटेन्शन टू डिटेल अँड हाय डिग्री ऑफ ॲक्युरसी म्हणजे तुम्ही जे अटेन्शन त्यांनी कुठलं पण काम सांगितलं तर तुमचं अटेन्शन क्लिअर असायला पाहिजे आणि ॲक्युरसी म्हणजे काय सगळं काम ॲक्युरेट असायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला खूप करेक्ट असायला पाहिजे असं म्हणूया. ॲक्युरसी सेम असायला पाहिजे. स्ट्राँग तुम्हाला कॉम्प्युटर नॉलेज असायला पाहिजे आणि तुम्हाला नवीन-नवीन सॉफ्टवेअर तुम्हाला क्विकली लर्न करायला म्हणजे शिकायला यायला पाहिजे. नवीन जे सॉफ्टवेअर त्यांनी सांगतात ते तुम्हाला यूज करायला यायला पाहिजे. एक्सलंट हँड आय कोऑर्डिनेशन अँड फाईन मोटर स्किल फॉर प्रिसाईज माउस वर्क म्हणजे तुम्हाला माउस वगैरे किंवा पीसी, लॅपटॉप वगैरे व्यवस्थित यूज करता आला पाहिजे आणि एक्सलंट असायला पाहिजे तुम्ही त्याच्यामध्ये. ओके. एबिलिटी टू फोकस्ड ऑन रिपिटेटिव्ह टास्क फॉर एक्सटेंडेड पिरियड्स म्हणजे तुमची एबिलिटी असं असायला पाहिजे की जर रिपिटेटिव्ह टास्क जरी मिळाला तुम्हाला तर तुम्ही ते काम फोकसनेच करणार. ओके. तुमचं कम्युनिकेशन गुड असायला पाहिजे आणि एबिलिटी टू वर्क इफेक्टिव्हली विदिन अ टीम. टीमसोबत तुम्हाला चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे. आणि एज्युकेशन त्यांनी काय म्हटलंय समजा तुमचं 12वी जरी पास झालं असेल तरी चालतं. बघू शकता तुम्ही हाय स्कूल डिप्लोमा म्हणजे तुमचं 12वी झालं असेल तरी चालतंय. इक्विव्हॅलंट बॅचलर्स डिग्री तुमचं बॅचलर झालं असेल तरी चालतंय.
बट नॉट रिक्वायर्ड म्हटले त्यांनी. असलं तरी चालतंय, नसलं तरी चालतंय. नो प्रायर एक्सपिरियन्स, एक्सपिरियन्सची काही गरज नाही. 0 एक्सपिरियन्स असला तरी चालतंय. क्योंकि कारण इथं बघू शकता तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रेनिंग विल बी प्रोव्हाइडेड. कारण तुम्हाला ट्रेनिंग त्यांनी प्रोव्हाईड करणार आहे. त्यासाठी त्यांनी एक्सपिरियन्सची काही गरज नाही असं म्हटलेलं आहे. ओके. तर हे कंप्लीटली डेटा एंट्री जॉब आहे. कंप्लीटली जेन्युइन जॉब आहे आणि LinkedInवरती पोस्ट झालेला आहे. म्हणजे कंपनीनेच पोस्ट केलेली आहे. ओके. तर तुम्हाला डेटा आणि एक सांगतो तुम्हाला याच्यामध्ये, तुम्हाला इथं घाबरण्याची गरज नाही. कारण त्यांनी ट्रेनिंग प्रोव्हाईड करणार आहेत. त्यांनी म्हटलेत, की तुम्हाला एक्सपिरियन्स नसला तरी चालतंय म्हटलेत. ओके. म्हणजे चांगलं आहे राइट. एक्सपिरियन्स नसला तरी चालतंय. 12वी जरी झालं असेल, तरी तुम्ही इथं अप्लाय करू शकता. तर खूप चांगलं आहे. तर मी सांगेन, की अप्लाय करा आणि तुम्हाला सांगायचं माझे जे काही जॉब असतात ते जेन्युइन असतात, फेक नसतात. तिथं कुठली तुम्हाला फीज विचारणार नाहीत, कुठले पैसे विचारणार नाहीत. ओके. कंप्लीटली फ्री ऑफ कॉस्ट असतं आणि ज्या ठिकाणी फीज वगैरे विचारतात ना, ते खरे नसतात असं मी सांगतो तुम्हाला. फीज ज्या ठिकाणी नसते ना, तिथं तुम्ही अप्लाय करायचं आणि माझे सगळे जॉब विथआऊट फीजचेच असतात. ओके. तर इथं मी तुम्हाला सांगेन, की अप्लाय करा. अप्लाय करायला तुम्ही इथं तुम्ही बघू शकता अप्लाय म्हणून ऑप्शन आहे. इथं तुम्ही अप्लाय करायचं. जर तुम्हाला सेव्ह करायचं असेल जॉब नंतर तुम्ही जर अप्लाय करणार तर सेव्ह करू शकता. ओके. ह्या जॉबसाठी तुम्ही अप्लाय करा. काही समजलं नाही, काही कन्फ्युजन असेल तुम्ही कमेंट करू शकता. मला कमेंट आहे, तर मी प्रत्येक कमेंटचा आन्सर करतेच. ओके. सो आय होप तुम्हाला समजलं असेल. आणि तुम्ही नवीन असाल, माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील आणि तुम्हाला असे जॉबचे रिलेटेड अपडेट्स पाहिजे असेल, तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक सो मच सगळ्यांना. भेटूया पुढच्या एका नवीन जॉबसोबत.